चला आपण मॅच पाहतोय. वीरू 11 कोळीआळी टॉस जिंकला आणि बॅटिंग डिसाइड केली आहे आणि जीबी कोळीआळी या दोन संघांमध्ये आपण मॅच पाहत आहोत. मॅच ऑन. अंपायरचा अधिकृत इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. पहिला बॉल गणेश साठी. हो हो, पहिलाच बॉल गणेश. स्ट्रायकर एंड वर, नॉन स्ट्रायकर एंड वरती जर बघितलं तर प्रथम. अंपायरचा इशारा नो बॉल आलाय, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि एक धाव तर जरूर तिकडे मिळेल. एका धावेच्या मदतीनं धाव संख्या फलकावरती आपण पाहत आहोत. ड्राईव्ह केलाय बॉलला, बरोबर गॅप मधनं बॉलला पाठवलंय 4 धावांकरिता आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आता वाढत आहे. धावसंख्या फलकावरती जर बघितला गेला तर टोटल जाऊन पोहोचतायत विशाल आणि प्रथमची जोडी. ओ क्लीन बॉल, उडवली दांडी, फलंदाज बाद. विकेट मिळत असताना 5 वरती पहिला धक्का. चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये जर विचार केला गोलंदाज मंथनचा, तर या स्पर्धेमध्ये मंथनने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे आणि बेस्ट स्पेल्स आता त्याचा पाहायला मिळाला आणि विकेट फार मिळालेत मंथनला. विकेट टेकरच्या लिस्ट मध्ये जर विचार केला तर मी म्हणेन की मंथन टॉप 5 मध्ये तुम्हाला जरूर दिसेल, कारण की विकेट आहेत मंथनच्या नावावरती. आणि बॉलिंग लिस्टचा जर विचार केला तर सर्वाधिक जास्त विकेट या स्पर्धेमध्ये आतापर्यंत स्वप्नीलच्या नावावरती आहेत. ओ इथे पहा, अंपायरचा इशारा नो बॉल आणि त्यानंतर एक धाव मिळते फलकावरती आणि एका धावेच्या मदतीनं 9च्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती वाढल्या देखील. महाबळेश्वर प्रीमियर लीग सर्वाधिक जास्त विकेट स्वप्नीलच्या नावावरती आतापर्यंत पाहतोय आणि हायस्ट रनचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा टोटल 137 सुजल सह्याद्री वॉरियर संघाचा खेळाडू याच्या नावावरती. 2 अर्धशतकीय पारी सुजलच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु सुजलला डॉमिनेट करण्याकरिता त्याचा पाठोपाठ देखील बघितला गेला तर त्याचा पाठोपाठ जीबी कोळीआळी संघाचा अजित देखील आहे आणि अजितच्या देखील 137 धावा आहेत, म्हणजे बरोबर दोघे सेम गुणांवरती आहेत सुजल आणि अजित. त्यामुळे अजित आता सध्या मैदानामध्ये खेळताना दिसतोय. यानंतर बॅटिंग देखील असेल. वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतायत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला टोटल 11 आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त 11 वरती. एक अशी परिस्थिती. शेवटचा बॉल आणि ती बॉल टॅप करून खेळायचा होता, परंतु डॉट आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 वर 1. मंथनने चांगली गोलंदाजी केली आहे. चर्चा करूयात आपण या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलिंग फिगरचा. 7 विकेट स्वप्नील शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर या संघाकडनं खेळताना त्याच्या नावावरती 7 विकेट आहेत. त्यानंतर मुज्जूला देखील आपण पाहतोय, त्याच्या नावावरती देखील 7 विकेट आहेत. अक्षय 3ऱ्या नंबरवरती आहे, सह्याद्री वॉरियरचा 6 विकेट. 4थ्या नंबरवरती मैत्री 11 संघाचा विजय याच्या नावावरती देखील 6 विकेट आहेत. ड्राईव्ह केलाय बॉलला, फिल्डर आहे तिकडे आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निखिल गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन आलेत. अंपायरचा इशारा, इट्स नो बॉल. पिचच्या बाहेर, आउट ऑफ द पिच हा नो बॉल होता आणि त्यानंतर धाव फलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 12 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. निखिल पहिला डॉट, मग नो बॉल. आतापर्यंत 1 बॉल फेकलाय. 12 धावा फलकावरती पाहतोय. 1 विकेट जिथे गमावलाय. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये विकेट आला होता, मंथनने ते विकेट घेतलेल्या. ओ हो, स्विंग अँड अ मिस. आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न होता, परंतु संपर्क नव्हता बॅट अँड बॉलचा. फुलटॉस बॉल, फुलटॉस होता आणि तो फुलटॉस मिस झाले तिकडे आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. आपण जीबी कोळीआळी संघाचा जर विचार केला तर 3 मॅच आतापर्यंत ते खेळलेत आणि विनिंग पर्सेंटेज जर त्यांचे आपण पाहिले तर 100% आहेत, कारण की 3 मॅच
तीनही मॅच मध्ये त्याने विजय प्रस्थापित केला आणि आपल्या पोल मध्ये ते टॉप मध्ये सध्या तुम्हाला दिसतील आणि चौथी मॅच खेळतात आणि ही जर मॅच त्यांच्या नावावरती झाली तर क्वालिफायचे चान्सेस त्यांचे भरपूर वाढतील. नो बॉल घेतलेला आहे. धावफलक आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेलं 18 आकड्यावरती. पुन्हा नो बॉल आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावर नो बॉलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढल्यात देखील 19 आकड्यावरती आणि आता आणखी एक सिंगल आली आहे. 20 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. धाव फलकावरती धावा आहेत ठीक आहे, काही हरकत नाही. धाव फलकावरती 17 धावा आहेत. पहिला बॉल काय होता मला कळवा. पहिला डॉट होता बॉल. ठीक आहे, मी आता क्लिअर स्कोर तुम्हाला सांगतो. पहिला डॉट आहे, त्यानंतर नो बॉल आहे. एक मिनिट. आता शेवटचा अंतिम बॉलवर एक सिंगल आली आहे, राईट. सो आता हे षटक बघा, पहिला डॉट, मग नो बॉल आला, पुन्हा डॉट बॉल आला, पुन्हा नो बॉल आला आणि एक सिंगल आली आहे, राईट. 3 बॉल झालेत, 15 धावा आहेत. 3 नो आहेत का? ओके, 3 नो पकडून 15 आहेत. चला मॅच कडे वळत आहोत. 15 धावा आहेत, 2 चेंडू. ओ टॅप केलाय पाठी मागे, फाईन खेळलात आणि बरोबर 4 चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 19 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. अपसमचा बाहेर बॉल सोडू दिलाय, जाऊ दिलाय. अंपायरचा इशारा, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ जिथे समाप्त झालाय. पुन्हा एक चांगला बॉल आहे. आता रनआउटची संधी होऊ शकते का, परंतु एक धाव बनली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण पाहत आहोत टोटल 20 धावा फळकावरती. अंपायर एक बॉल असावा. यस, चला षटक कंप्लीट झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावर आणि इकडे जर बघितलं गेलं तर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. धावा मिळतील 4 आणि चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात 24 आकड्यावरती. षटक क्रमांक 30 गोलंदाजीवरती गोलंदाज मंथन. बॉल तयार होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मंथन. ओ स्वीप करायचा प्रयत्न होता, रिव्हर्स, आणि परंतु त्यावेळेस जर बघितलं गेलं तर आता डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते
आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 24 आकड्यावरती आहेत. चांगला बॉल आहे. मंथनची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आहे. बघा मंथन फार जास्त बॅटरला रूम क्रिएट करून देत नाहीये. बरोबर टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय आणि त्या गोलंदाजी करीतच त्याला ओळखलं जातं. ओ ड्राईव्ह केलाय समोर, बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 28 आकड्यावर जाऊन पोहोचतायत. मंथन आणखी एक चांगला स्ट्रोक, बॅक टू बॅक दुसरा वार काढलाय आणि लगातार 2 चौकार आलेत आणि या 2 चौकाराच्या मदतीनं 32 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. मंथनच्या अगेन्स्ट हल्ले चढवलेत. यानंतर होणारी मॅच, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. JMCC बुंडारवाडी आणि प्रकाश वॉरियर्स या दोन्ही टीमचे कॅप्टनना मी विनंती करेन की आपण या टॉस साठी नो बॉल आलाय. धाव फलकावरती धावा 33. पुन्हा नो बॉल आणि त्याला आणावं लागेल बाहेरनं. धावा मिळतील नो +4 टोटल 5. JMCC बोंडारवाडी आणि प्रकाश वॉरियर्स अशी मॅच पाहायला मिळेल आपल्याला यापुढील. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. हा बॉल पहा, पाठीमागे करायचा होता. रनआउटची संधी तिकडे, परंतु चेंडू यशांना लागलाच नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण टीव्ही स्क्रीन कडे पाहणार आहोत पुन्हा एकदा. हा पहा, जास्त घाई केली खरं तर बॉल लावण्याची आणि त्यामुळे तो हातामधून चेंडू निसटला. धाव फलकावरती धावा पाहतोय 39-39 एंड ऑफ द थर्ड ओव्हर. अति घाई तुम्हाला संकटात घेऊन जाईल आणि तेच पाहायला मिळालं. खूप जास्त घाई केली विकेट मिळवण्याकरिता आणि त्याच्यामुळे रनआउटची संधी जी निर्माण झाली होती ती अगदी टळली गेली आणि त्याच्यामुळे एक सिंगली कंप्लीट झाली. 3 षटकांचा खेळ समाप्त. 39 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता आता गोलंदाज निखिल. टॉस करण्याकरिता चला JMCC बोंडारवाडी आणि प्रकाश वॉरियर्स आपण यायचं आहे. ओ बाउन्स झाला बॉल आणि त्यानंतर डॉट बॉल पासून सुरुवात करतोय निखिल. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक आपण बघितलं तर मंथन, मग निखिल, पुन्हा मंथन आणि पुन्हा निखिल आलाय. रिव्हर्स खेळल्यात परंतु फिल्डरचा बरोबर हातामध्ये अंपायरचा इशारा येतोय नो बॉल आणि अतिरिक्त धाव मिळत आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 4-0 40 आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. बोला तयार. ओ हो, पाठी घ्यायचं होतं परंतु बॉल थर्ड मॅन मध्ये. धावा मिळतील 4. यष्टिरक्षकाला कळालंच नाही आणि चौकाराच्या मदतीनं 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती 44. पुन्हा एक आणखी एक चौकार येतोय. वाह, कमाल. 48 धावा. धाव्यांची गती वाढवायचा प्रयत्न जरूर केला जाईल कारण की ठाऊक आहे धाव्यांची गती आता वाढवावी लागेल. सुरुवातीला धावा आल्या नव्हत्या परंतु शेवट चांगला करायचा आहे. 65, 70, 75, 80 हा विचार जरूर करतील. आणखी एक चांगला फटका, हा देखील देतोय झटका. धावा मिळतील 4. आधीच मन बनवलेलं आणि त्यानंतर बरोबर बॅटचं रडार मध्ये आल्यानंतर चौकार आलाय. 52 धावसंख्या फलकावरती लगातार 3 चौकार आले. परंतु आता जर बघितलं गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा. हवेत खेळायचा प्रयत्न केला आणि धावा मिळतील 4 आणि चौकाराच्या मदतीनं 57. हो हो, परंतु इथे फिल्डिंग चांगली आहे. फटकाही चांगला होता. एकदा फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचत 58 आकड्यावरती. सावी आणि मैत्री 11 अशी मॅच पाहायला मिळेल. यानंतर सावी कन्स्ट्रक्शन आणि मैत्री 11 थोडा चेंजेस झालेत शेड्यूल मध्ये, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सावी कन्स्ट्रक्शन आणि मैत्री 11 सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या.
चला वाईट बॉल आलाय आणि धाव फलकावरती धावा आपण पाहत आहोत आतापर्यंत. डॉट बॉल आलाय. विशाल आलेत नवीन बॅटर. अंपायरचा इशारा नो बॉल आणि त्यानंतर नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतायत. ओहो चांगला स्ट्रोक. बॉल बॉर्डर लाईन पार. चौकार. आणखी एक चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा जोडला 4. लगातार 2 चौकार आणि अंतिम 3 चेंडूमध्ये 3 चौकार जर जोडले आकाश जाडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला एक तर जोडलाय. आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढत आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या 72. 72 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हटलं होतं ना 75 80 85 चा तरी विचार करतील. आणि क्लीन क्लीन बोल्ड विकेट. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चला टॉस करत आहोत आपण यानंतर होणारी मॅच. सावी कन्स्ट्रक्शन आणि मैत्री 11 या 2 संघांमध्ये पाहत आहोत आणि नाणेफेकीचा कौल जो आहे तो जिंकलेला आहे टीम मैत्री 11 संघाने का. मैत्री 11 फिल्डर तिकडे. एक बनली. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. दुसरी बनली आणि आता तिसरी बनली. वा चौथीचा प्रयत्न. 3 धावा पळून काढल्यात. टोटल किती आहेत. टोटल धावा कळवा. थांबा जरा. टोटल रन्स किती कळवा. हा चौकार तर आहे. 5 आहेत. 5 रन. एक मिनिट तेही चेक करतो. पहिल्या रनला आहे दुसऱ्या रनला आहे. अंपायर्स 2 धावा कंप्लीट झाल्यात. त्यानंतर बॉल बाउंड्री लाईन बाहेर आहे. 6 आहेत. वा क्या बात आहे. सिक्सर आलाय. पहिला सिक्सर एमपीएल चा. टोटल धावसंख्या फलकावरती किती आहेत. 78. 78. 79 चे टार्गेट आहे. टप्पी टप्पी षटकार. टार्गेट हा. चला मॅच ऑन करायची आहे. 79 चा टार्गेट आहे. 79 चा टार्गेट आहे
आणि ओपनिंग पेअर्स मध्ये आपण आता दोन बॅटर पाहतोय. स्ट्रायकर एंडला अजित आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय मंथन. दोनही प्रमुख खेळाडू आणि बघा अजित आलेत. जशी की मी चर्चा केली होती की अजित या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर टॉप स्कोरर चा लिस्ट मध्ये 137 वरती तो फर्स्ट जो आहे तो आणि अजित दोघांचे स्कोर जे ते सेम आहेत. त्यामुळे आता अजित या मॅच मध्ये किती धावा बनवते पाहावं लागेल. 3 मॅच मध्ये 137 धावा तब्बल अजितच्या बॅटमधून निघाल्यात आणि 2 अर्धशतक अजितच्याही नावावरती आहेत. अजित आणि सुजल हे असे 2 खेळाडू आहेत की ज्याने 2-2 अर्धशतक जोडलेत आणि बरोबर बेस्ट बॅटर या टॉप स्कोरर या लिस्ट मध्ये दोघे जण सध्या फाईट करताना दिसतात. अजित तयार. स्ट्रायकर एंड वरती बॉलरही तयार होते. पहिलाच बॉल बॅटच्या कडेला लागला आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. डॉट पासून सुरुवात केली आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 79 टार्गेट आहे पाहायला मिळतोय. त्यामुळे स्टार्ट महत्वाचा आहे. सुरुवातीला धावा बनवाव्या लागतील. पहिला डॉट आलाय. ड्राईव्ह केलाय अजित. असंच टॉप स्कोरर मध्ये अव्वल दर्जावरती टॉप 2 ला फिनिश नाही करत हा बॅटर. त्याचं रिझन सांगितलं त्याने. दुसराच बॉल कव्हर ड्राईव्ह आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईन पार 4 धाव्यांकरिता. चौकार आला. तिसरा बॉल. पुन्हा गोलंदाज. यावेळेस बॉलर बॅक सुधी ड्राईव्ह करायचं होतं परंतु डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. डॉट 4 डॉट. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौथा बॉल आता. पुन्हा ड्राईव्ह केलाय. डॉट 4 डॉट पुन्हा 4 आणि आता इथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 8 धावसंख्या फळकावरती आपण पाहत आहोत. कमालीचं षटक डान्सिंग षटक पाहायला मिळत आहे. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. पुन्हा एकदा बॉल तयार होत आहे. 5वा बॉल असेल या षटकातील. हा 5वा बॉल आलाय. नो आणि त्याच्यावरती 4 टोटल मिळतील 5 आणि या 5 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतायत. देखील धावा जाऊन पोहोचला गेला 13 या आकड्यावरती. 5वा बॉल बॅटच्या कडेला. वन्स अगेन वन मोर टाइम. बॅक टू बॅक 2 वेळा घडलं. 2 नो चेंडू आणि त्याच्यावरती 2 चौकार आणि आता धावसंख्या फलकावरती वाढतायत. जाऊन पोहोचला गेला 18 आकड्यावरती. सुरुवातीला पहिल्या 4 चेंडू मध्ये जर बघितला गेला तर 2 चौकार 2 डॉट होते परंतु आताचा स्कोर जर बघितला गेला तर 18 आकड्यावरती चेंडू 4च राहिलेत कारण की मागील 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. आणि त्यामध्ये आणखी वाढवल्या जातील. स्टील काउंटिंग चालू आहे. धावफळकावरती धावा 22. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. आता शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. अजित कमालीची बॅटिंग करतोय. या पठ्ठ्याने 2 अर्धशतक जोडलेत या स्पर्धेमध्ये आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये असेल जरूर. हो फुलटॉस बॉल मिस झाले आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर आता अंपायरचा डिसिजन काय तो पाहावा लागेल परंतु 4 धावा तर कन्फर्म आहेत. चला चौकारच असेल. बॉल आतमध्ये पडलाय. लाईन 7 मध्ये पडलाय बॉल. धावफळकावरती एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टोटल 26 रन्स. सव्वीस धावा फळकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक आता दुसऱ्या आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता विशाल आलेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता 26 धावा फळकावरती आपण पाहतोय. मंथन स्ट्रायकर एंड वरती असेल.
पहिला बॉल मंथन फेस करत असताना जोडल्या 4. मंथनचा देखील येतोय वार, आणलाय चौकार. 30 धावसंख्या फलकावर. वेट केलाय, भरपूर लेट झाले खेळायला मंथन यावेळेस, परंतु डॉट बॉल आलाय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 30 धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहोत. ऑफ 0 विकेट. ओ आणखी एक शानदार आणि दमदार स्ट्रोक, चौकार. 34 धावसंख्या फलकावरती. वेग वाढत चाललाय. आता विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल वीरू 11 कोळीवाली या संघाला. जीबी कोळीवाली आणि वीरू 11 कोळीवाली या दोन संघांमध्ये आपण मॅच पाहतोय. बॅटच्या कडेला लागलाय आणि त्यानंतर सर्कल आउटच्या माध्यमातून मंथन विकेट मिळतोय. धक्का क्रमांक पहिला. चौतीस वरती पहिला झटका बसत असताना मंथन माघारी परतले गेले आणि त्याची जागा भरून काढण्याकरिता आता शानदार दमदार करण, कमाल करण आला. आता लास्ट टाइम जेव्हा आला होता तेव्हा 6 चेंडूमध्ये 6 चौकार जोडण्याचा विक्रमही त्याने केला होता. त्याच्या नावावरती देखील आहे. या स्पर्धेतला दुसरा खेळाडू ज्याने 6 चेंडूमध्ये 6 चौकार जोडलेत. कमाल करण स्ट्राइक रेंजवर आणि कमाल करण आला आणि कमाल करण निघाला. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट. पेस वेगाने बॉल आला होता, गतीमध्ये बीट केलंय बॅटरला. हा पहा बॅटची एज आणि त्यानंतर बॉल बाहेर निघून गेला. विकेट मिळत असताना आता कमबॅक झालाय. म्हटलं होतं ना की धावेंचा वेग वाढतोय, परंतु विकेट मिळवले तर तो कमबॅक बनवू शकतो आणि तो कमबॅक आलाय. पण कमबॅक जरूर आला असेल, पण कहाणीमध्ये ट्विस्ट हे आहे की नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर अजित अजूनही आहे. अजित स्ट्रायकर एंड वरती आल्यावर मॅचची सिच्युएशन पारडे बदलवू शकतो. रिवर्स खेळायचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. चांगली गोलंदाजी चालू आहे. पहिल्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर 2 विकेट आणि त्यानंतर तिसऱ्या बॉल वरती डॉट आलाय. आतापर्यंत या षटकातील षटक कंप्लीट झालंय आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एंड ऑफ द सेकंड ओव्हर 34 रन्स. विजयाकरिता 18 मध्ये 45. चला बी फास्ट. 18 बॉल 45. 15-15च्या सरासरीने आता धावा फलकावरती बनवायचा आहे. प्रति षटकाच्या पाठीमागे 15चा आस्किंग रन रेट आपण पाहतोय. गोलंदाजीवरती तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सौरभ आलेत. तिसरा गोलंदाज. स्लो बॉल लेग स्टंपला सोडून जाणारा अंपायरचा इशारा आहे. तो वाईड एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये देखील. 35. अजित स्ट्रायकर एंडवर सोडलाय. पुन्हा अंपायरचा इशारा, नो बॉल आलाय. अतिरिक्त धाव मिळत आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने 36 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 18 मध्ये 43 ची अजूनही गरज आहे. पुन्हा इथे लगातार 3 व्हाईट बॉल फेकलेत. एका पाठोपाठ 3 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिलेल्या आहेत. सदतीस धावा फलकावरती. अजूनही 18 मध्ये 42 ची गरज आहे. गोलंदाज बदलवलाय. कार्तिक आलेत परंतु रिझल्ट ही तेच पाहायला मिळतं. एक्स्ट्रा पासून कार्तिकने देखील सुरुवात केली आहे. या आधी गोलंदाजी करण्याकरिता आपण सौरभला पाहिलेलं, त्याने 3 वाईट टाकले. कार्तिक आले पिचच्या बाहेर, त्याने नो बॉल हाताळलाय. फलकावरती धावा 38. विजयाकरिता 18 मध्ये 41 हव्यात. कार्तिक तयार होतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. अंपायरचा इशारा, नो बॉल. त्याच्यावरती अजितने केला वार. जोडल्या 4. धावा मिळतील 5 आणि धाव फलक वाढतंय 43. अजितचे इंडिव्हिज्युअल आतापर्यंत झाल्यात 10 मध्ये 28. आय थिंक सो तिसरं अर्धशतक लोडिंग आहे. पुन्हा गोलंदाज बदलला गोलंदाज आणि हे पहिल्यांदा झालं या स्पर्धेमध्ये की
गोलंदाज बदलवलाय परंतु आता डॉट बॉल आलाय. गोलंदाजी करण्याकरिता प्रथम लांडला गेलाय. खर तर प्लॅनिंग आणि इंटेन्शन हे होते की कार्तिक या सौरभ याचा षटक कंप्लीट करून प्रथमला पॅनल्टीमेट षटकामध्ये दबाव टाकण्याकरिता आणायचं होतं. परंतु आता ज्या पद्धतीने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा दिल्यात प्रथमला यावं लागलंय आणि पहिला बॉल त्याने डॉट काढलाय. हा या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे. 17 मध्ये 36 ची गरज. प्रथम तयार. अजितच्या विरोधामध्ये मिसफील्ड झाली आहे आणि त्याच्या जोरावरती धावा मिळतील 4. थोडे नाराज आहेत गोलंदाज कारण की हो जरूर नाराजी व्यक्त करतील कारण की चेंडू चांगला होता. बरोबर फिल्डिंग जिथे लावलेली तिकडे गेलेला. परंतु तुम्ही मिसफील्ड जर अशी कराल तर मॅच लवकर गमवू शकता. 16 मध्ये 32 ची गरज आहे. ड्राइव्ह केलाय बॉलला. अजित आज रुकने वाले में नाही आहे. आणखी एक 4 धावा जोडल्या गेल्यात आणि या चौकाराच्या मदतीने 51. अजितच्या इंडिव्हिज्युअली 36. वाईट बॉल. अंपायरचा इशारा. वाईटचा इशारा येतोय आणि त्यानंतर अतिरिक्त धाव मिळत आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 52 आकड्यावरती. 15 मध्ये 27 ची गरज आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप केलाय बॉलला प्रथमने. प्रथम राहायचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज परंतु 14 मध्ये 27. मॅच अजूनही संपलेली नाहीये. विकेटच्या शोधामध्ये जाईल का? 2 विकेट तर ऑलरेडी पडलेत. इथे पहा अंपायरचा इशारा नो आणि त्या नो वरती जोडल्या 4. मिळतील 5 आणि धावफलक आता जाऊन पोहोचलाय 57 आणि अजित खेळतोय सध्या 40 वरती आणि अशा तऱ्हेने मंडळी अजित या स्पर्धेमध्ये सर्वाधिक स्कोर बनवणारा खेळाडूही बनलाय. क्या बात आहे. ड्राइव्ह केलं. बॉल बॉन्ड लाईनचा पार. चौकार. 61 धावा. 18 ची गरज आहे 13 मध्ये. समोरच्या संघाचा प्रमुख गोलंदाजावरती आता हल्ले चढवायला सुरुवात केली आहे परंतु प्रथमला माहिती आहे हा एक शेवटचा अंतिम बॉल काम करू शकतं. बॉल तयार होत आहे. अंतिम चेंडू प्रथम आणि अंतिम बॉल वरती लेग बाईसच्या स्वरूपामध्ये 4 मिळतात आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला 65. 65 आकड्यावरती. आता विजयाकरिता जर बघितलं गेलं तर राहिले 12 बॉल आणि 12 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. गोलंदाजीवरती आलाय गोलंदाज विशाल. पेनल्टीमेट षटकाला सुरुवात. 14 धावा रोखायच्या आहेत. पहिला बॉल सोडू दिलाय. अंपायरचा इशारा आला. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळते अतिरिक्त आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढली आहे देखील. वेगवान 3 बॉल फरार आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 66. 11 मध्ये 13व्यात. आणखी एक चांगला बॉल. पुन्हा एक डॉट आलाय. आता राहिले 10 बॉल. 10 मध्ये 13 ची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये 6 मध्ये 12 रोखल्यात. चांगला स्ट्रोक. तितक्याच चांगल्या पद्धतीने फिल्डिंग. अजित आता स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा आलेत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 67. 9 मध्ये 12. बॉल तयार होत आहे. स्ट्रायकर एंड वरती अजित आहे. अजितच्या विरोधामध्ये चांगला बॉल काढलाय पठ्ठ्याने. बॉलला गर्रकन फिरवलं आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. 8 बॉल 12 ची गरज आहे. मॅच आता रंगतीये. पेनल्टीमेट षटकामध्ये कमाल करतोय हा गोलंदाज. आणखी पुन्हा गिरकी. पुन्हा चकवा आणि पुन्हा एकदा गंडवलाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आलाय. काम करतोय आणि आता इक्वेशन बघा. 7-12. 7-12 ची लढाई सध्या.
बॅटच्या कडेला लागलाय धावा मिळती 4 आणि चौकाराच्या मदतीनं आता धावसंख्या फलकावरती आपण जर बघितला गेला तर मॅच मंडळी अजूनही संपलेली नाही. 71 धावा बनवला गेला. 6 बॉल 8 धाव्यांची गरज आहे. निघेल का इकडनं मॅच. अजित इंडिव्हिज्युअली 20 चेंडू 48 धाव्यांवरती खेळतोय, परंतु 6 बॉल मध्ये 8 धावा जर नाही बनवल्या या मॅच मध्ये तर त्या 48 धाव्यांना तेवढा व्हॅल्यूही नसेल. चला फास्ट घ्या, मीटिंग जास्त घेऊ नका, कारण की मी आज उल्लेखही केला होता की आज आपण वेळेत शेड्यूल मध्ये मॅच चालू केल्यात. जर तुम्ही टाइम वेस्ट केला तर मग आजही 2 किंवा 3 वाजू शकतात. त्यामुळे वेळ वाचवला तर आपण 12च्या आधी हा शेड्यूल संपू शकतो, कारण की सध्या आपण मॅच बरोबर वेळेत कव्हर केल्यात सगळ्या. चला 8 धाव्यांची गरज आहे. पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न केला, अजित स्ट्रायकर एंड वरती आले. सिंगल बनती, अंपायरचा इशारा नो +1. 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आता 6 बॉल 6 ची गरज आहे. 48 वरती खेळतोय अजित. तिसरं अर्धशतक लोडिंग आहे का मंडळी पाहावं लागेल. या स्पर्धेमधला पहिला खेळाडू बनेल का जो 3 अर्धशतक जोडेल. 2 तर आलेत. बॉल तयार होत आहे आणि चौकार. रा 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 खतरनाक. पहिला खेळाडू एकदा जोरदार टाळ्या, ज्याने या स्पर्धेमध्ये 3 अर्धशतक जोडलेत आणि टॉप स्कोररच्या लिस्ट वरती पहिल्या क्रमांकावरती जाऊन विराजमान झालाय. वा वा अजित, कमाल. परंतु मॅच अजून फिनिश नाही केलेली. जिंकण्याकरिता अजूनही 4 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये 1 चेंडू मध्ये 10 पाहिलेत, 2 चेंडू मध्ये 10 पाहिलेत. 4 मध्ये 2 रोखता येतील का. परंतु अजित चला मॅच आता फिनिश करतोय. चौकार आणि आपल्या अंदाजात मॅच फिनिश केली आहे आणि बेस्ट प्लेअर राहिला या स्पर्धेचा आतापर्यंतचा.